नाशिकमध्ये पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला, धबधब्याजवळ ड्रोन उडवल्याने मोहोळ उठलं. लाडक्या बहीण योजनेचे पैसे पुरुषांच्या खात्यावर वळवले, सेतू केंद्र चालकाची हेराफेरी. किती परखड बोललं तरी राजाने ते सहन केलं पाहिजे, लोकशाहीत गडकरीचं सूचक विधान. लोकसभा निवडणुकीत अजित पवारांना गुलीगत धोका, भाषणाला सुरुवात होताच हर्षवर्धन पाटलांचा गौप्यस्फोट. शाबास, स्पेनमध्ये झालेल्या स्पर्धेत महाराष्ट्राच्या गोविंदाने उमटवली विजयाची मोहर. जाळी चमडी चमकते युतीची लकालका, विधानसभेच्या तोंडावर शरद पवार गटाचं पेरडी सॉंग तुफान. जम्मू काश्मीर हरियाणा विधानसभा निवडणुकीची उद्या मतमोजणी, किती वाजता आणि कुठे पहा निकाल. अजित पवारांची शक्कल यशस्वी ठरली, लाडक्या बहिणीशी थेट कनेक्ट, 15 लाख महिलांचे फोन. अजित पवार बारामती विधानसभेतूनच लढणार. हर्षवर्धन पाटील भाजप सोडून तुतारी हाती घेणार, देवेंद्र फडणवीस एका वाक्यात उत्तर देत म्हणाले. पिक्चर अभी बाकी है, हर्षवर्धन पाटलाचा प्रवेश आमच्यासाठी शुभ शकून. महाविकास आघाडीतील इनकमिंगवर संजय राऊतांचं मोठं वक्तव्य, नेमकं काय झालं? मी तरुणपणी नक्षलवादी चळवळीत होतो, आता पुन्हा चळवळीत गेलो तर तुम्हाला गोळा घाले, नितीन गडकरींना वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली होती धमकी. कार्यकर्ते अस्वस्थ झाले, लोकांनी उठाव केला आणि निर्णय झाला. हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेशापूर्वी कारण सांगितले. पुढील आठवड्यात फलटणला मेळावा, रामराजे नाईक निंबाळकर ऐतिहासिक निर्णयापूर्वी अजित पवार यांना भेटणार. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उतरले क्रिकेटच्या मैदानात, स्वीप शॉट पाहून सर्वच अवाक. लोकसभा निवडणुकीच्या काळात काँग्रेसचे काही नेते रात्री नितीन गडकरींशी बोलायचे, विकास ठाकरेंचा खळबळजनक दावा. आमदारांना नो एंट्री, पण त्या नेत्यांना परत घेणार. उद्धव ठाकरेंनी दीपेशी म्हात्रेंच्या प्रवेशावेळी निकष सांगितले. सांगलीत भाजपच्या बैठकीत जोरदार राडा, पडाळकरांच्या उमेदवारीला भूमिपुत्राचा विरोध, 2 गटातील समर्थक भिडले. तुम्ही खुणी 2 लोकांचा जीव घेतला, पोर्शी प्रकरणावरून सुप्रिया सुळेंचं नाव न घेता सुनील टिंगरेवर ढालला बोल. शंकरराव पाटलांनी आयुष्यभर ज्यांच्यासोबत संघर्ष केला त्यांच्या मांडीवर जाऊन बसता, राधाकृष्ण विखेंचा हर्षवर्धन पाटलांवर हल्ला बोल. तिसऱ्या आघाडीत ताळमेळ नाही म्हणून मी प्रहारमधून बाहेर, राजकुमार पटेल यांची स्पष्टोक्ती, पक्षप्रवेशावरही शिक्कामोर्तब. भाजपसोबत बंडखोरी करणारे आमदार विनोद अग्रवालसह अन्य 14 पदाधिकाऱ्यांची निलंबन रद्द. हिम्मत असेल तर दोघं अपक्ष लढू, रामराजेंनी ओपन चॅलेंज दिल्यानंतर रणजितसिंह निंबाळकरांचा मोठा गौप्यस्फोट. राज ठाकरेंनी आखली रणनीती, नाशिक शहरातील 4 विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार.